नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. शेतकरी मित्रांनो, सोयाबीन सध्या पीक जे वावरावर आहे ते पीक सध्या व्हेंटिलेटरवर आहे आणि 21 दिवसाचा जर पावसाचा खंड पडला तर शेतकऱ्यांना 25% अग्रिम देण्याची पीक विम्यामध्ये तरतूद होती. मग आता राज्य शासन जो सध्या 21 दिवसापेक्षा जो मोठा खंड पावसाचा पडलेला आहे त्याबाबत राज्य शासन 25% अग्रिमची तरतूद करणार का? हा खूप महत्त्वाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत शेतकरी मित्रांनो. आजची परिस्थिती खूप भयानक परिस्थिती झालेली आहे. अखेर अल निनोचे सावट अक्षरशः आता खरी उतरायला सुरू झालेला आहे. कारण मित्रांनो, आजपर्यंत पिकं जी नंबर 1 दिसत आहेत आपले, खूप चांगली स्टेज सध्याची पिकाची आहे. परंतु क्लायमेटचा अंदाज ऐकल्यानंतर आता मनात कुठेतरी शेतकऱ्यांच्या भीती निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे. काही हवामान तज्ज्ञाकडून पाऊस काही वेळ येईल, काही जण नाही म्हणतात. परंतु क्लायमेटचा अंदाज पाहिला तर पुढचे 2 महिने कोरडे जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट संकेत दिले. त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांच्या मनामध्ये खूप मोठी भीती निर्माण होत आहे. कारण आतापर्यंत ज्या थोडक्या पावसावर पिकं आलेली आहेत ती सध्या ती पिकं व्हेंटिलेटरवर आहेत. सध्या जरी स्टेज जरी चांगली असली तर सध्या खूप जिल्ह्यामध्ये 21 दिवसापेक्षा जास्त मोठा खंड सध्या पावसाचा पडलेला आहे. आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर मिलीमीटरनं जर पाऊस मोजायचा झाला तर खूप कमी मिलीमीटर पाऊस प्रत्येक जिल्ह्यामध्ये पडला आहे. अगोदर काही व्हायचं, काही जिल्ह्यामध्ये जर कमीत कमी 21 दिवसाच्या आतमध्ये कमी मिलीमीटरमध्ये जर पावसाची नोंद झाली तर 21 दिवसाचा अशा प्रकारे जर खंड पडला तर 25% अग्रिम पीक विमा देण्याची तरतूद ही पीक विम्यामध्ये होते. आणि तो पीक विमा म्हणजे ट्रिगरचा पीक विमा. त्यात नैसर्गिक आपत्तीतून झालेलं नुकसान, पोस्ट हार्वेस्ट, त्याच्यानंतर काढणी पश्चात झालेलं नुकसान, मिड टर्म, 2-3 जे ऑप्शन होते, लोकलाईजचा क्लेम असो, पोस्ट हार्वेस्टचा क्लेम असो, आणि जर 21 दिवसाचा खंड पडला तर मिड टर्मच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे 25% अग्रिमच्या स्वरूपात दिले जात होते. परंतु राज्य शासनाच्या वतीनं जे 3 ट्रिगर काढण्यात आलेले आहेत, बघा शेतकरी मित्रांनो, किती मोठा फटका ह्या शेतकऱ्यांना बसतोय. 3 ट्रिगर काढल्यापासून एकतर अतिवृष्टीचा फटका 2025 मध्ये बसलाय आणि आता अजूनही 3 ट्रिगर काढलेले आहेत. आणि आता पाऊस नसल्यामुळं पिकांना फटका बसतोय. त्यामुळं हे 3 ट्रिगर जर आज राहिले असते शेतकरी मित्रांनो, आज 21 दिवसापेक्षा जास्त खूप जिल्ह्यामध्ये पाऊस नाही आहे. त्यामुळं जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून अधिसूचना काढण्यात आली असती व शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2026च्या पीक विम्याचे 25% पीक विमा आता मंजूर झाला असता. परंतु सध्याची परिस्थिती जर पाहिली गेली, राज्य शासनाच्या वतीनं जे 3 ट्रिगर काढून टाकण्यात आले ते महत्त्वाचे ट्रिगर किती महत्त्वाचे होते हे 2025 मध्येही समजलं, आता 2026 मध्येही समजत आहे शेतकरी मित्रांनो. त्यामुळंच शेतकरी संघटनेच्या माध्यमातून सध्या मागणी करण्यात येत आहे की 3 ट्रिगर लागू करा. अजूनही वेळ गेलेली नाही आहे. अजूनही मागण्या शेतकरी संघटनेमार्फत मागण्या अजून चालूच आहेत. आज बीड जिल्ह्यामध्ये जो आंदोलन करताय, 5 ते 6 दिवस झाले उपोषण करतोय, हेक्टरी 17,500 रुपये पीक विमा द्या म्हणून. आज धरणे मामा मान्य राज्याचे कृषी मंत्री यांना त्यांच्याकडून फोन लावण्यात आला व त्यांना सांगण्यात आलं, म्हणजे राज्य शासनाकडून त्यांची कोणी भेट घेतलेली नाही. विरोधी पक्ष आले की नाही माहीत नाही, परंतु राज्य शासनाचं कर्तव्याप्रमाणे त्यांना भेट देणं गरजेचं होतं. परंतु त्यांच्याकडूनच फोन लावण्यात आला आणि त्या फोनमध्ये स्वतः उपोषण करता त्यांनी स्वतः माननीय कृषी मंत्र्यांना बोललं की मामा 5 ते 6 दिवस झालं आम्ही उपोषण करतोय, 5 ते 6वा दिवस आहे. माननीय मुख्यमंत्री यांनी दिलेला जो शब्द होता की 17,500 रुपये पीक विमा द्या आणि त्याचबरोबर पीक विम्याचे ट्रिगर परत लागू करा, याबाबत कोणता निर्णय घेणार आहात. माझा 5 ते 6 दिवस झाला आज उपोषण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. माननीय कृषी मंत्री यांनी बोलताना मी तुमच्या सोबत आहे,
मलाही वाटतं तुमच्याबद्दल, मला तळतळ आहे. मला हळू वाटते तुमच्याबद्दल. कुठंतरी मीही शेतकरी आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. परंतु तुमच्या ह्या ज्या मागण्या आहेत, या मागण्यासाठी मी मुख्यमंत्री यांना चर्चा करेन, त्यांना बोलेन, बैठकीचं नियोजन करेन, असं त्यांना शब्द देण्यात आलेला आहे. आता ते उपोषण सोडतील की नाही माहीत नाही आहे. परंतु स्वतः उपोषणकर्त्याला फोन करावा लागत आहे माननीय कृषी मंत्री यांना. त्यामुळं शेतकऱ्यांच्या हितासाठी जो माणूस आज उपोषण करतोय, 5 ते 6 दिवस झालं त्याच्या पोटात आग होते उपोषण केल्यामुळं. त्या माणसाकडे राज्य शासन दखल घेत नाही, त्यांना बघत नाही आहे, त्यांच्या मागण्या काय त्यांच्याकडे बघितलं जात नाही आहे. आणि त्या जो उपोषण करत आहे त्यांचा विषय हाच आहे की 17,500 रुपये हेक्टरी पीक विमा द्या तुम्ही बोललेला, आणि 3 ट्रिगर परत लागू करा. आज तीच परिस्थिती या 3 ट्रिगर लागू करण्याची आहे. शेतकरी मित्रांनो, आज 25% अग्रिम राज्य शासनाकडून देण्यात येईल का, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. शेतकरी मित्रांनो, 20 ते 21 दिवसाचा खंड होऊन गेलाय. पुढची परिस्थिती भयानक सांगितली जाते. भयानक होऊ नये, परमेश्वरानं शेतकऱ्यांना पाऊस द्यावा. पिकापुरता सध्या पाऊस पडतोय, परंतु गेली 2 ते 4 दिवसापासून तर तो सगळाच बंद झाल्याचे स्पष्ट संकेत आहेत आणि पुढेही येईल का नाही असं सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता सर्वच शेतकरी घाबरून गेलेत, कारण इतकं चांगलं आलेलं पीक हातचं जातं की काय अशी परिस्थिती झाली आहे. त्यामुळं राज्य शासन याबाबत कुठला निर्णय घेणार, राज्य शासनाकडून कुठली पावले उचलली जाणार का, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे याच्यामध्ये. शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी चालू झाली. कर्जमाफीची पहिली यादी 17 लाखाची आली. 17 लाखातून 11 ते 12 लाख शेतकऱ्यांनी केवायसी केली. 4 ते 5 हजार शेतकऱ्यांच्याच खात्यात पैसे गेले. कर्जमाफीच्या दुसऱ्या यादीचा पत्ता नाही. 2019 मधील शेतकऱ्यांची यादी येईना. उर्वरित जे शेतकरी पात्र आहेत त्या शेतकऱ्यांची यादी येत नाही आहे. तेही शेतकरी कर्जमाफीच्या पुढच्या यादीची वाट पाहत आहेत. त्यामध्ये या सर्व गोष्टी होत असतानाच हा एल निनोचं सावट आणि आता पुढची परिस्थिती भयंकर असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळं राज्य शासनाने या गोष्टीकडे कुठेतरी पाहणं गरजेचं आहे आणि याबाबत डिसिजन घेणं गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, सध्या राज्य प्रगत आहे, देश प्रगत आहे. आज माणूस चंद्रावर चाललाय. काही दिवसापूर्वी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून कृत्रिम पावसाचा प्रयोग केला गेलेला होता आणि तो प्रयोग करण्याची संधी आता आहे. शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्याकडून या गोष्टीची मागणी करणं गरजेचं आहे, कारण आता कृत्रिम पाऊसच आपल्याला वाचवू शकतो. आता जरी पाऊस नाही आला तर रब्बी सीझन तर जाईलच, जनावरांना पाणी मिळेल की नाही अशी कंडिशन सध्या खूप जिल्ह्यामध्ये आहे. काही जिल्ह्यामध्ये सोयाबीन चांगली आहेत, काही जिल्ह्यामध्ये पेरण्यात झाल्या नाहीत, काही जिल्ह्यांमध्ये उशिरा पेरण्या झालेल्या आहेत. त्यामुळं परिस्थिती खूप हाताच्या बाहेर गेलेली आहे. राज्य शासनानं सध्या खरीप हंगाम 2026 मधील ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे त्या शेतकऱ्यांना 25% अग्रिम देण्याची सध्या वेळ आलेली आहे. तातडीनं हे 3 ट्रिगर लागू करा आणि अग्रिम जाहीर करा, कारण परिस्थिती खूप हाताच्या बाहेर गेल्या. राज्य सरकारने या गोष्टी सिरियसली घेणं गरजेचं आहे. आज शेतकऱ्याला कुणी जरी फसवलं तर चालतंय, शेतकऱ्यांना मित्रानं फसवलं तर चालतंय, घरच्यांनी फसवलं तर चालतंय, जवळच्या माणसाने फसवलं तर चालतंय, नातेवाईकाने फसवलं तर चालतंय, परंतु शेतकऱ्याला जर निसर्गानं फसवलं तर शेतकरी तो दुःख विसरू शकत नाही आणि तो सुधरू शकत नाही आहे. कारण संपूर्ण आयुष्याचा लढा हा फक्त निसर्गाच्या जीवावर शेतकरी देत असतो आणि या शेतकऱ्याचा मोठा आधार म्हणजे फक्त निसर्ग आहे आणि त्यातल्या त्यात पाऊस आहे. आणि त्याच पावसानं आज शेतकऱ्यांना फसवतो की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळं राज्य शासनामार्फत याबाबत तातडीनं पावलं उचलणं गरजेचं आहे. सध्या शेतकऱ्यांची गरज आहे कृत्रिम पाऊस पाडणे, शेतकऱ्यांना 3 ट्रिगर लागू करणे आणि अग्रिमच्या माध्यमातून 25% पीक विमा 2026चा देणे, हा खूप महत्त्वाचा विषय सध्या राज्य शासनानं लक्षात घेणं गरजेचं आहे. तरच शेतकरी सध्या या परिस्थितीतून सुधरू शकतो म्हणतोय मी, धीर धरू शकतो, अन्यथा शेतकरी संपू शकतो. निसर्गानं साथ सोडलेली समोर दिसत आहे. निसर्ग
आजपर्यंत पाऊस पडला, खूप छान पडला, फक्त पिकापुरता पडला. ओढ्याला एकही पाणी गेलेलं नाही, विहिरीला पाणी नाही, कुठेही पाणी नाही आहे. फक्त पिकं सध्या काही भागामध्ये चांगली आहेत आणि तेही पिकं आता पुढे पाऊस येईल का नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि पिकं जाण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळं राज्य शासनानं तातडीनं 3 ट्रिगर लागू करणं गरजेचं आहे व 25% अग्रिम लागू करणं गरजेचं आहे. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.